आहे. कुहूसुद्धा आमच्यासोबत आहे. फक्त ती तिच्या आहे ना काका काकीसोबत गेली होती. दिवसभर ती मला बघून अशी वैतागते आणि संध्याकाळी असं भेटलं ना कुणी, ती माझ्याकडे अजिबात यायला मागत नाही. ती म्हणजे मला बघतसुद्धा नाही. असं इग्नोर मारून जाते की जसं काही मी कोण आहे तिची. म्हणून तिला तिच्या काकी काकासोबत पाठवलं आणि तिथे छान ती अशी खेळत होती. संध्याकाळी मी घाऱ्या करायला घेतल्या होत्या आणि त्या खरंच एवढ्या मस्त झाल्या होत्या की मी फर्स्ट टाईम हा ट्राय केला होता. भोपळा मी आधी चांगला शिजवून घेतला होता कुकरमध्ये आणि त्याच्यामध्ये मी गूळ, आपली इलायची पावडर, थोडंसं मीठ घालून ते पीठ मी चांगलं मळून घेतलं होतं आणि मी जास्त करून आहे ना भोपळ्याचाच वापर केला होता. जास्त मी पीठ एवढं घातलं नव्हतं आणि ते इतकं छान वाटत होतं आणि मला मळायलासुद्धा जास्त ताप नाही पडला. आता आमच्यासाठी घारी बनवते तर कुहूसाठी दुसरं काहीतरी हवं ना, म्हणून तिच्यासाठी म्हटलं थोडंसं असं ब्रोकोली वगैरे असं काहीतरी ट्राय करूया. मग तिच्यासाठी तो मी ब्रोकोलीचा राईस बनवला आणि इथे मी घाऱ्या तळायला घेतल्या आणि थोडीशी डाऊट होता की घाऱ्या फुगतील की नाही, कारण फर्स्ट टाईम मी भोपळ्याच्या घाऱ्या बनवत होते. मी याच्या आधी खोबऱ्याच्या रताळ्याच्या वगैरे ट्राय केलेत, पण म्हटलं बघूया कसं होतं आणि त्यातून हा भोपळा मी इथून आणला होता आणि गावचा भोपळा कसा छान लागतो टेस्टला. पण ह्या घाऱ्या एवढ्या मस्त झाल्या होत्या, एवढ्या मस्त झाल्या होत्या. कुहूच्या बाबांनी 3-4 घाऱ्या गरम गरमच खाल्ल्या आणि ते कधी गोड नाही खात तरीसुद्धा. सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.